क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सातपूरमध्ये एकाच रात्री 3 मंदिरांवर चोरट्यांचा डल्ला, दानपेटी पळवली, 2 ठिकाणी फोडण्याचा प्रयत्न। सातपूर कॉलनीतील आनंद शाळा परिसरात असलेल्या लालबागचा राजा गणेश मंदिरात मंगळवार दिनांक 10 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दानपेटी उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली। त्याच रात्री अशोकनगर व राज्य कर्मचारी सोसायटी परिसरातील 2 मंदिरांमध्ये दानपेटी फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। या सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार लालबागचा राजा गणेश मंदिराचे सध्या नूतनीकरण व बांधकाम सुरू असल्याने भाविकांकडून मोठ्या प्रमाणात दान केले जात होते। मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी मंदिरातील दानपेटीच उचलून नेली। दानपेटीत किती रक्कम होती याचा अद्याप अंदाज लागलेला नाही। मंदिराचे अध्यक्ष रमेश शेवाडे यांनी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। दरम्यान त्याच रात्री सुमारे 2 वाजेच्या सुमारास अशोकनगर येथील सिद्ध हनुमान मंदिरात अज्ञात चोरट्यांनी दरवाजाची कडी कुलूप तोडून दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला, मात्र हा प्रयत्न अयशस्वी झाला। तसेच अशोकनगर परिसरातील आणखी एका मंदिरातही चोरीचा प्रयत्न झाल्याचे समोर आले। एकाच रात्री 3 ठिकाणी चोरी व चोरीच्या प्रयत्नांच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। सकाळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या निदर्शनास दानपेटी चोरी व तोडफोड झाल्याची बाब लक्षात येताच परिसरात खळबळ उडाली। मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक तरुण दानपेटी तोडण्याचा प्रयत्न करताना कैद झाला असून पोलिसांकडून फुटेजची तपासणी सुरू आहे। सातपूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे। परिसरात भुरट्या चोरांचे प्रमाण वाढत असल्याने नियमित गस्त वाढवून संशयितावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांसह बाळासाहेब भोजने यांनी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग, सातपूर, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।